नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 26 ऑक्टोबर 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। आयुष्यातील प्रत्येक अपयश ही यशाच्या नवीन दिशेकडे एक पाऊल आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जिथे एका 27 वर्षीय उच्च शिक्षित युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे बडनेरा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील आठवडी बाजारानजीक असलेल्या लकडगंज परिसरात ही दुर्दैवी घटना घडली। रणदीप कौर रियाड असे या मृत युवतीचे नाव आहे। रणदीप कौर ही केवळ 27 वर्षांची होती आणि ती MSc पर्यंत शिकलेली होती। उच्च शिक्षित असून ती एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवण्याचे काम करीत होती। तिने सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली। या घटनेची माहिती मिळताच सिटी न्यूजची टीम अधिकृत माहिती घेण्यासाठी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली, मात्र यावेळी पोलीस ठाण्यातील उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली। त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी PSI गीते यांच्याकडे असल्याचे सांगून माहिती देण्याचे टाळले। पोलीस स्टेशनला PSI गीते उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आला। PSI गीते यांनी या घटनेची पुष्टी केली, मात्र आत्महत्येचे ठोस कारण अद्याप समोर आलेलं नसल्याचं स्पष्ट केलं। बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना उपलब्ध असलेली माहिती देण्याच्या स्पष्ट सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या असल्या तरी या घटनेवरून काही पोलीस कर्मचारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले। अशा गंभीर प्रकरणात पोलिसांकडून माहिती लपविण्याचा किंवा देण्यास नकार देण्याचा प्रकार नक्कीच योग्य नाही। बडनेरा शहरात आज सकाळी एका 27 वर्षीय युवतीने आत्महत्या केलेली आहे आणि त्या संदर्भात इथे गुन्हा दाखल केलेला आहे, रिपोर्ट दिलेला आहे। त्या विषयावर या विषयासंदर्भात काही प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी पोलीस स्टेशनमध्ये आले होते, मात्र तिथे जे DO आहे त्यांनी ते माहिती देण्यास नकार दिला। ही माहिती PSI गीते यांच्याकडे असल्याचे सांगितले। त्यानंतर आम्ही PSI गीते यांच्यासोबत संपर्क साधला भ्रमणध्वनीवरून, तर त्यांनी ही माहिती दिली की एका 27 वर्षीय युवतीने बडनेरा निवस्ती परिसरातील लकडगंजात गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। त्या संदर्भात कोणतीही अशी माहिती समोर आलेली नाही, कोणती चिठ्ठी लिहून दिलेली नाही, फक्त ही माहिती फक्त पोलीस स्टेशनमध्ये आहे एवढी त्यांनी माहिती दिली आहे। तसे पाहता जनरली PSI ठाणे येथील जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत सुनील चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना सर्व माहिती द्यावी असं देवांना असं सांगितलेलं आहे, मात्र अद्यापही कोणत्याही प्रसारमाध्यमांना जास्तीत जास्त जे काही त्यांना कर्मचारी असतात, पोलीस कर्मचारी असतात, ती माहिती देण्यास टाळाटाळ करतात असा आमच्या प्रतिनिधीला आलेला आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला। मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला। सध्या बडनेरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। या व्यतिरिक्त बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी छुपे तसेच काही खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या मागील काही कार्यवाहीत सिद्ध झाले आहेत। अशा परिस्थितीत पोलीस ठाण्याअंतर्गत कर्मचाऱ्यांचे प्रसारमाध्यमांशी सहकार्य नसणे आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण नसणे हे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते। 27 वर्षीय उच्च शिक्षित युवतीच्या आत्महत्येमागे नेमकी कोणती कारणं आहेत हे आता पोलिसांच्या सखोल तपासातूनच समोर येतील। अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा किराणा युद्ध रंगले आहे। दिवाळीच्या निमित्ताने नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना दिवाळीचा किराणा पाठविला। पण या कृतीवर ठाकूर यांनी तीव्र संताप व्यक्त करत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे। यशोमती ठाकूर म्हणाल्या, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, शेती कोरडी पडली आहे
आणि लोक संकटात आहेत. अशा वेळी आम्ही शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन काळी दिवाळी साजरी केली. आणि तुम्हाला जर खरंच समाजासाठी काही करायचं असेल तर किराणा पाठविण्याचा दिखावा न करता शेतकऱ्यांना मदत करा. अमरावतीत राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा चिघळला आहे आणि या दिवाळी किराणा प्रकरणाने आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिवाळीच्या सणावर एकीकडे लोक आनंदात आहेत तर दुसरीकडे अमरावतीत राजकीय रंग भरलेली नवी कहाणी सुरू झाली आहे. आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना दिवाळीचा किराणा पाठवून शुभेच्छा दिल्या. पण हा किराणा सांकेतिक टोमणा म्हणून बघितला जातोय. यशोमती ठाकूर यांनी या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दात सांगितलं की अशा वेळी जेव्हा शेतकरी आत्महत्या करीत आहे, पिकं जळाली आहेत आणि लोक संकटात आहेत, तेव्हा किराणा पाठवणं म्हणजे समाजाच्या दुःखाची थट्टा आहे. त्या पुढे म्हणाल्या, जर समाजासाठी काही करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, त्यांच्या कुटुंबियांना आधार द्या, हात दिखावा नको. त्यांनी राणा दाम्पत्याला इशारा देत म्हटलं, असा प्रकार पुन्हा झाला तर सडेतोड उत्तर दिलं जाईल. अमरावतीकरांना राजकारणाचं नाटक नको, त्यांना कृती हवी. आता या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकारणात तुफान चर्चा रंगली आहे. दिवाळी सरली, आपण शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. आपण अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो आणि अमरावती जिल्ह्याची संस्कृती, अमरावती जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीनं या ठिकाणी राजकारण आपण करतो. आतापर्यंत करत होतो, पण मागच्या या 10 वर्षांमध्ये काही विचित्र लोक या राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी अमरावतीचं नाव अतिशय खराब केलेलं आहे. एकदम हलकटपणाची वागणूक त्या ठिकाणी ते देतात. मलाही हा अनुभव ह्या दिवाळीच्या दरम्यान आला. हा माझा कार्यकर्ता आहे, मी इथे नव्हती आणि त्यावेळेला एक पाकिट हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं. हे जे चित्रविचित्र लोक आहे, नवरा कुठे बायको कुठे, कधी सत्तेमध्ये, कधी आमच्या सपोर्टनी, कधी भाजपच्या सपोर्टनी, कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात. त्याने मला 100 रुपयाची साडी पाठवली फुलकटासारखी. हे पाठवला. हे काय आहे? हा पोहा आहे. हे मुरमुऱ्याचे पाकिट आहेत 2. हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून 2 मुरमुऱ्याचे पाकिट आहे. याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवलाय, हे बिस्किट, हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना, त्या शाळांमध्ये त्याचं हे तेल पण त्याचंच वाटलं जातं. शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होतं ते आहे. साखरेचं एक पुडा आहे, एक कायचा आहे, मिठाचा आहे बहुतेक हा पुडा. हे बेसन आहे, हे शेंगदाणे आहे, ही कायची तरी डाळ आहे. परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल. माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही. मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित व्यक्तीची बायको आहे. मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं. शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे. अरे हरामखोरांनो, तुम्हाला जर ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ उरतो का? तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल, काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाहीयेत ते द्या ना तुम्ही. हे काय लावलेलं आहे भानगडी? आणि हे भैया आणि हे भाभी, अवकातीत राहायचं. मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली, निवडून आली, नाही निवडून आली, मंत्री झाली, अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही. मी माझे पक्ष बदलत नाही, मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही. तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते. आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखा. अमरावती जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा आहे. हा गाडगेबाबांचा जिल्हा आहे. जरा नीटनेटके वागा एवढंच बोलते आहे. यावेळेला फक्त व्हिडिओ बनवला तुमची ही भिकारचोटपणा तुमचा
हा उघडकीस आणला आणि परत माझ्या घरी येण्याची भानगड काही तुम्ही पडू नका आणि माया माणसाले फोटो टाकायचा आहे रे बा यशोमती ताईच्या घरी किराणा दिला. ह्या जर भानगडी तुम्ही केल्या तर तुम्हाला मग दाखवता येईल मला. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोशल मीडियावर दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये वाद झडत आहे आणि जनता विचारतीये ही दिवाळी शुभेच्छांची की राजकीय टोमण्यांची. अमरावती शहरातील स्वच्छतेच्या दाव्यांना फाटा देणारी ही धक्कादायक चित्र. बाजारपेठांच्या मध्यभागी असलेल्या चित्रा चौक आणि टॉकीज परिसर सध्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांनी भरून गेल्याचं दृश्य समोर आलं आहे. महानगरपालिकेच्या वाहन तळाजवळच एवढा मोठा कचरा साचलेला असूनही त्याकडे कोणतेही लक्ष देत नाही. हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. एकीकडे स्वच्छ अमरावतीच्या घोषणा आणि दुसरीकडे शहराच्या मध्यभागीच असलेला हा दुर्गंधीयुक्त परिसर. नेमकं प्रशासन झोपलंय का? अमरावती शहरातील चित्रा चौक परिसर हा तोच भाग आहे जिथून दररोज हजारो नागरिक शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये जातात. मात्र सध्या या परिसराचं दृश्य अक्षरशः भयावह झालंय. टॉकीजच्या गेट समोरच मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून त्यातून दुर्गंधी पसरत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये कुत्री, डुकरं आणि माशांचे थवे फिरताना दिसतात, ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अवघ्या काही अंतरावरच महानगरपालिकेचं वाहनतळ असताना देखील या ठिकाणी स्वच्छतेची कोणतीही कारवाई होत नाही. वाहनतळ परिसरात अतिक्रमण वाढल्याचंही स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष न देता संपूर्ण परिसराला कचरा कुंडीमध्ये बदलवलं आहे. दरम्यान परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. शहराच्या मध्यभागीच अशी परिस्थिती असेल तर उपनगरांमधील स्थिती कशी असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही दृश्य आहेत. एकेकाळी स्वच्छ हवेचं हरित शहर म्हणून ओळखलं जाणारं आपलं अमरावती शहर, पण आज परिस्थिती काही वेगळीच दिसत आहे. महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाला मोठ्या जोमानं सुरुवात झाली होती, पण आज त्याच शहरात उड्डाणपुलाखाली मुख्य रस्त्यांवर आणि बाजार परिसरात कचऱ्यांचे ढिगार वाढताना दिसत आहेत. कागदोपत्री स्वच्छ अमरावतीचा नारा देणारी महानगरपालिका प्रत्यक्षात मात्र शहरातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचं चित्र लोकांच्या डोळ्यासमोर आहे. स्वच्छतेच्या मोहिमेचं काय झालं? लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे स्वच्छ हवेचं शहर हळूहळू कचऱ्याचं शहर बनत चाललं आहे. अमरावती महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती अशी घोषणा करत एक मोहीम हाती घेतली. नगरसेवकांपासून नागरिकांपर्यंत सर्वांना यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वास्तव वेगळंच दिसत आहे. शहरातील मुख्य चौक, उड्डाणपुलाखालील भाग आणि व्यस्त बाजारपेठा सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. काही ठिकाणी तर कचरा उचलला न गेल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. नगरसेवक आणि अधिकारी हे केवळ बैठकीपुरते स्वच्छतेचे आश्वासन देताना दिसतात. महानगरपालिकेच्या गाड्या काही ठिकाणी येतात, पण नियमित साफसफाई न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली शहरात होणाऱ्या खर्चाचा हिशोब लोक विचारत आहेत. स्मार्ट सिटी म्हणून ओळख मिळालेला अमरावती जर अशा अस्वच्छतेत बुडत असेल तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. नागरिकांनीही स्वतः ही जबाबदारी घेतली पाहिजे, पण प्रशासनाच्या ढिलाईपणामुळे ही मोठी चिंता बनली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच अमरावती शहराला स्वच्छ हवेचं शहर असल्याचा मान प्राप्त झाला होता. शासनाच्या वतीने अमरावती महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला होता. मात्र शहराचं आजचं वास्तव्य काहीतरी वेगळंच आहे. हा सन्मान अमरावती महानगरपालिकेला, अमरावती शहराला प्राप्त तर झाला, मात्र या सन्मानाला आज अमरावती शहराचं दृश्य पाहून न्याय मिळतोय का हा प्रश्न उपस्थित होतोय. अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सर्व प्रमुख चौकांवर सिग्नल बसविण्यात आले आहेत, पण हे सिग्नल आता फक्त सजावटीपुरतेच राहिलेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण शहरातील राजकमल चौकांसारख्या मुख्य चौकांवर नागरिक आणि वाहन चालक खुलेआम सिग्नलचे उल्लंघन करताना दिसत आहेत. आणि त्याहून धक्कादायक म्हणजे वाहतूक पोलिसांचं लक्ष या दिशेनं जाताना दिसत नाही.
अमरावती शहरात वाहतूक नियमांचं पालन व्हावं आणि चौकांवरील गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सिग्नल लावले आहेत. मात्र आता हे सिग्नल फक्त खांबांवर लटकलेले दिवे बनून राहिले आहेत. राजकमल चौकासारख्या शहरातील सर्वात व्यस्त चौकांमध्ये वाहन चालक सिग्नल लाल असतानाही बिनधास्तपणे चौक ओलांडताना दिसतात. या चौकात वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक बूथ देखील उभारण्यात आला आहे. पण या बूथमध्ये बसलेले कर्मचारी मात्र सिग्नलचं पालन होतंय की नाही हे बघण्याऐवजी फक्त बसून राहताना दिसतात. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो, मग हे सिग्नल लावले तरी कुणासाठी? सिग्नल बंद असतानाही अनेक वाहन चालक नियम मोडत असतात, पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक सुरळीत राहावी म्हणून ज्या सिग्नलची व्यवस्था करण्यात आली त्यात सिग्नलवर शिस्त मोडली जात आहे. हे शहरासाठी चिंताजनक चित्र आहे. या सगळ्यांकडे लक्ष एखादा अपघात घडल्यावरच प्रशासनाचं जाईल का असा प्रश्न येथे उपस्थित होतो. लाल सिग्नल असतानाही वाहन चालक सर्रास सिग्नल मोडून वाहन चालवताना दिसतात, रस्ता ओलांडताना दिसतात. मात्र या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून पोलीस कर्मचारी बूथमध्ये बसून मोबाईलमध्ये गुंग पाहायला मिळतात. वाहतूक पोलीस केवळ चालन मोहिमेच्या वेळीच रस्त्यावर दिसतात, अन्य वेळी मात्र बूथमध्ये बसून राहतात. हे वास्तव्य अमरावतीकरांना दररोज पाहायला मिळत आहे. शिस्त आणि नियमांचं शहर बनवायचं असेल तर प्रशासनाने आणि नागरिकांनी दोघांनीही जबाबदारीने वाहतूक नियमांचं पालन करायला हवं. अमरावती शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी राजकमल चौकात आय लव्ह अमरावती असा आकर्षक फवारा उभारण्यात आला होता. मात्र सध्या हा फवारा शहराच्या शोभेला न लागता गंदगीचं प्रतीक बनला आहे. महानगरपालिकेपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर असलेला हा फवारा आज पूर्णपणे बंद आहे आणि त्यात कचरा साचल्याचं दुर्दैवी चित्र दिसतंय. कधी सेल्फी पॉइंट म्हणून ओळखला जाणारा हा ठिकाण आज दुर्गंधीचं केंद्र बनलं आहे. राजकमल चौक हा शहराच्या मध्यभागी असल्याचे दररोज हजारो नागरिक या ठिकाणावरून प्रवास करतात. पण इतक्या प्रमुख ठिकाणी असलेला फवारा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज निष्क्रिय पडला आहे. राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झालं का आणि शहराच्या स्वच्छता मोहिमेला हा फवारा बळी ठरतोय का? हा खरा प्रश्न आता शहरवासीय विचारत आहेत. अमरावतीतील राजकमल चौकात काही महिन्यांपूर्वी आय लव्ह अमरावती या नावाने आकर्षक असा फवारा उभारण्यात आला होता. शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तयार केलेला हा फवारा सुरुवातीला चर्चेत होता. मात्र काही दिवसांनीच या फवाऱ्याभोवती वादाचे वारे वाहू लागले. अनेकांनी या ठिकाणावरील खर्च, देखभाल आणि राजकीय हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आज परिस्थिती अशी आहे की या फवाऱ्याचं पाणी बंद आहे, यंत्रणा निष्क्रिय आहे आणि जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. फवाऱ्याभोवती गवत वाढलंय, प्लास्टिकचा कचरा, धूळ साचली आहे. महानगरपालिकेच्या अगदी जवळ असूनही या ठिकाणी स्वच्छतेचा आणि देखभालीचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. शहरातील नागरिक आता प्रशासनाला प्रश्न विचारत आहे, आय लव्ह अमरावती हा फवारा शहराचं सौंदर्य दाखवतोय की प्रशासनाची निष्काळजीपणा? स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली प्रचारबाजी होत असताना प्रत्यक्षात शहरातील केंद्रस्थानी असलेले अशी दृश्य दुर्दैवी आहेत. धारणी शहर आणि संपूर्ण मेळघाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काल दिवसभर आणि रात्रभर सुरू असलेल्या या पावसामुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर पण बाजारपेठा आणि धान्य व्यापाऱ्यांचेही मोठा फटका बसला आहे. मेळघाटातील धारणी शहरात काल दिवसभर आणि रात्रभर जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शहरात वाहतुकीवर परिणाम झाला. रस्ते चिखलाने भरले आणि अनेक ठिकाणी पाणी साचले. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस विनाशकारी ठरला आहे. पिके कापणीस तयार असताना आलेला हा पावसामुळे सोयाबीन, कपाशी आणि तुरीच्या शेताचे मोठे नुकसान झाले आहेत.
धारणी शहरातील धान्य व्यापाऱ्यांनाही मोठा तोटा झाला आहे. अनेक गोडाऊन आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने माल ओला झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे संपूर्ण मेळघाटातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीज पुरवठा खंडित झाला असून काही भागांमध्ये अजूनही पाणी साचले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके तयार असून स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दिवाळी म्हणजे आनंद, उजाळा आणि वाटण्याचा सण. पण समाजातील प्रत्येक कोपऱ्यात हा प्रकाश पोचतो का? धामणगाव रेल्वेतील हात फाउंडेशनने या प्रश्नाचं उत्तर आपल्या कृतीतून दिलं आहे. मेळघाटातील दुर्गम गावापर्यंत जाऊन गरीब आणि गरजू कुटुंबांना त्यांनी दिला आहे मदतीचा हात. सामाजिक कार्याची परंपरा कायम ठेवत हात फाउंडेशन धामणगाव रेल्वे यांच्या वतीने यंदाही मेळघाट परिसरातील भुलोरी, भवई आणि कोहोना या गावांमध्ये जाऊन मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमासाठी आधार फाउंडेशन अमरावतीचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्याने नागरिकांपर्यंत पोहोचण्यात आले अन्नपूर्णा दिवाळी किट, ज्यात डाळ, साखर, रवा, तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. केवळ अन्नधान्यच नाही तर प्रत्येक घरांमध्ये आनंद पेरणारा दिवाळी फराळही वाटण्यात आला. लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी कपड्यांचे वितरण करून फाउंडेशनने समाजसेवेचा खरा अर्थ दाखविला. उपक्रम हात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुजित भजबुजे, सचिव नेहा भजबुजे आणि खजिनदार सुशांत बारड यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. शेजल भजबुजे, वैभव भजबुजे, निलेश नांदणे, उज्ज्वल नांदणे आणि अमित व दीपिका देव्हारे, चिन्मय देव्हारे, निखिल कंटाळे, राकेश पिंकलमुडे, श्वेता व सौरभ पांचकेळे, अजय भाऊ कैराडे, उमेश काडे, संतोष वाघमारे, अक्षय आंजरकर आणि अभिजित पालीवाल या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. दिवाळीच्या या मंगल प्रसंगी मदतीचा हात देताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान पाहून स्वयंसेवकांनीही भावुक झाले. समाजासाठी उपक्रम ठरला प्रेरणादायी आणि हेच सांगून गेला दिवाळीचा खरा उजेड म्हणजे वाटलेला आनंद. धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडका गावात 19 वर्षीय शेतकरी मुलीचा अकाली मृत्यू. अवकाळी पावसाने आणि पीक न झाल्यामुळे वाढलेल्या आर्थिक तणावामुळे तिने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चला जाणून घेऊया या हृदयद्रावक घटनेचा सविस्तर आढावा. ही घटना निंभोरा बोडखा तालुका धामणगाव रेल्वे येथे उघडकीस आली. 19 वर्षीय मृत तरुणी शेतीचे काम स्वतः सांभाळत होती. तिचे वडील काही वर्षांपूर्वी निधन पावले होते. मृत तरुणी आई आणि भावासह राहत होती आणि धामणगाव रेल्वे येथे शिक्षण घेत होती. स्थानिक सूत्रांनुसार अवकाळी पावसामुळे आणि पिके न झाल्यामुळे तिला शेतीत मोठा तोटा झाला. वाढत्या आर्थिक तणावामुळे ती मानसिक तणावात होती. नागरिकांचं म्हणणं आहे की पीक न झाल्यामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे तिने ही अंतिम पाऊल उचललं असावं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील आर्थिक संकट आणि शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न चर्चेत आलाय. शेतकरी कुटुंबातील मुलीच्या अकाली मृत्यूने ग्रामीण जीवनातील कठीण वास्तव्य उघड झाले. पिके न झाल्यामुळे आणि आर्थिक तणावामुळे अनेक तरुण आणि शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. ही घटना फक्त एका कुटुंबाची शोककथा नाही तर ग्रामीण महाराष्ट्रातील आर्थिक संकटाचे, पावसावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि मानसिक आरोग्याचे गंभीर वास्तव्य समोर आणणारी घटना आहे. प्रशासन आणि स्थानिक समाजाने तातडीने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावडा गावात एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या दत्ता यादवराव कुमरे या युवकाने मृत्यूला कवटाळल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील सावडा येथील 32 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. दत्ता यादवराव कुमरे असं या मृत तरुणाचं नाव आहे. तो गावात शेतमजूर म्हणून काम करत होता. प्राथमिक माहितीनुसार मृतक दत्ता कुमरे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता असं ग्रामस्थांनी सांगितले. मात्र या तणावाचं नेमकं कारण काय होतं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. गावातील लोक विहिरीजवळ गेले असता त्यांना पाण्यात मृतदेह दिसून आला आणि ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ दत्तापूर पोलिसांशी संपर्क साधला। माहिती मिळताच दत्तापूर पोलीस ठाण्याचे PSI नरेंद्र मानकर, पोलीस हवालदार दीपक पंधरे आणि पोलीस कॉन्स्टेबल मयूर धावक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला। दत्ता कुमरे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेनंतर सावळा गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आत्महत्या मागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत। समाजातील एकता, प्रगती आणि नवचैतन्य वाढविण्यासाठी क्षत्रिय मराठा कलार समाजाने काल धामणगाव रेल्वे येथे भव्य महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले। या महासंमेलनात युवक युवती परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून समाजाच्या विविध पैलूंवर विचारमंथन करण्यात आले। सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक विषयांवर विचारमंथन करण्यासाठी क्षत्रिय मराठा कलार समाजाचे हे भव्य महासंमेलन रविवारी 26 ऑगस्ट रोजी धामणगाव रेल्वे येथील माहेश्वरी भवन येथे उत्साहात संपन्न झाले। कलार समाजाचे आराध्य दैवत सहस्त्रभाऊ अर्जुन जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विदर्भातील प्रतिष्ठित व्यक्ती, समाजातील विविध मान्यवरांनी या सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शविली। या महासंमेलनाचे मुख्य आकर्षण ठरले ते युवक युवती परिचय मेळावा, ज्याला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या मेळाव्यामुळे अनेकांना योग्य जुळणीची संधी उपलब्ध झाली। यासोबतच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले। प्रत्येक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला। महासंमेलनाच्या विचारमंथन सत्रांमध्ये समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, युवक युवतींना योग्य दिशा देण्यासाठी आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील नव्या संधींचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी कार्यक्रमाला भेट देऊन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या। त्यांनी लवकरच कावली येथे समाज मंदिर उभारले जाईल असे आश्वासनही दिले। आज धामणगाव येथे सर्ववर्गीय कलाल समाजाचा कार्यक्रम साजरा झाला आहे आणि या महोत्सवामध्ये, मेळाव्यामध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळणारा, यश मिळणाऱ्या मुलांचा सत्कार सुद्धा करण्यात आला आणि सोबतच इथे वधूवर परिचय मेळाव्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे। माझ्याकडून मी संपूर्ण आयोजनाला शुभेच्छा दिल्या आणि या पद्धतीच्या आयोजनामुळे समाजामध्ये एक एकीची भावना निर्माण होते आणि त्यामुळे समाजातील जे मागं राहिलेले आहेत त्यांना या समाजाच्या माध्यमातून, ज्यांनी जे सक्षम आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनाही पुढे जाण्याची संधी मिळते। त्या पद्धतीचं एक उदाहरण आज इथं पाहायला मिळालं। अमरावतीला एका विद्यार्थ्याला आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेणं अडचणीत होत असताना समाजातील सगळ्यांनी सहकार्य करून त्याचं शिक्षण परिपूर्ण करण्यासाठी मदत केली आणि तो आता व्यवस्थित शिक्षण घेत आहे। अशाच पद्धतीच्या प्रेरणा अशा कार्यक्रमातून मिळत असते। त्यामुळे मी आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। प्राध्यापक भगवानजी डोहोडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक विनोद धुर्वे आणि माधव शेंडे यांच्यासह संपूर्ण कलार समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले। या महासंमेलनाच्या माध्यमातून समाजात एकता, प्रगती आणि नवचैतन्याचा संदेश देण्यात आला। मी माधव रामचंद्र शेंडे, धामणगाव रेल्वे क्षेत्रीय मराठा कलार समाज महासंमेलन धामणगाव रेल्वेचे आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाला विदर्भातून सर्व वर्गीय कलार वर्ग उपस्थित झाला। आमचे लाडके आमदार प्रतापदादा अडसड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झाले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि तसंच माझे समाज बांधव चांगल्या प्रतीने उपस्थित होऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा रक्तरंजिश घटना, खुनांच्या मालिकेत भर आणि जिल्हा पुन्हा हादरला।
देऊळगाव राजा तालुक्यातील अंधेरा गावात 25 वर्षीय तरुणाचा निर्गुण खून करण्यात आला आहे आणि धक्कादायक म्हणजे ही घटना अंधेरा पोलीस स्टेशनपासून अगदी काही अंतरावरच घडली आहे। बुलढाणा जिल्ह्यात खुनाच्या घटनांनी थैमान घातले आहे। एका दिवसात घडलेला हा चौथा खून ठरला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। देऊळगाव राजा तालुक्यातील अंधेरा गावात आकाश उत्तम चव्हाण वय 25 वर्ष राहणार असोली बुद्रुक या तरुणाची निर्दयपणे हत्या करण्यात आली। ही घटना अंधेरा पोलीस स्टेशन पासून केवळ काही अंतरावरच घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार अंधेरा बाजार गल्ली परिसरात आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने वार करत आकाश चव्हाणचा जागीच खून केला। या घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी परिसर तातडीने बंदोबस्तात घेतला आहे। मेहकरचे उपविभागीय अधिकारी संतोष खाडे तसेच अंधेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरू केला आहे। पोलिसांकडून तपासाचे चक्रे वेगाने फिरवण्यात आले आहेत। या हत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी प्रारंभीच्या तपासात वैयक्तिक वादाची शक्यता व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यात वाढत असलेल्या खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचा आणि संतापाची लाट उसळली आहे। स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडून काटेकोर तपास आणि आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातून एक हृदय पिवळून टाकणारी घटना समोर आली आहे। पती पत्नीच्या वादाचा बळी ठरल्या दोन निष्पाप जुळ्या मुली, बापच झाला वैरी। अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत या दोन निरागस बहिणींची गळा चिरून हत्या करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही भीषण घटना उघडकीस आली। वाशिम जिल्ह्यातील रुई गावाचे रहिवासी राहुल शेषराव चव्हाण वय 33 वर्ष हा पुण्यात खाजगी कंपनीत काम करीत होता। तो आपल्या पत्नी आणि दोन जुड्या मुली प्रणाली आणि प्रतीक्षा यांच्यासोबत राहत होता। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पती पत्नीमध्ये वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली होती। याच वादातून संतापलेल्या राहुलने 21 ऑक्टोबर रोजी दोन्ही मुलींना घेऊन वाशिमकडे निघाला। प्रवासादरम्यान अंधेरा फाट्याजवळील जंगलात त्याने पत्नीवरील रागाच्या भरात आपल्या दोन्ही निष्पाप जुड्या मुलीचा गळा चिरून खून केला। त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला। हा सर्व प्रकार करून आरोपी स्वतः आपल्या मूळ गावी रुई येथे पोहोचला आणि नातेवाईकांना सर्व काही सांगितले। त्यानंतर तो आसेगाव पोलीस स्टेशन येथे हजर झाला आणि घटनेची कबुली दिली। माहिती मिळताच अंधेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। डीवायएसपी मनीषा कदम, संतोष खार्डे, ठाणेदार रुपेश शक्करगे आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात शोध घेतला। आरोपीने दाखविलेल्या ठिकाणी शोध घेतला असता दोन्ही मुलीचे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आले। पोलिसांनी पंचनामा करून वनविभागाच्या टीमला बोलावले असून तपास सुरू आहे। या घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दोन निरागस जुड्या मुलीचा जीव केवळ नवरा बायकोच्या वादातून जाणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या लाईटच्या तारा चोरीच्या घटनांचा पर्दाफाश झाला आहे। स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या टोळीला जेरबंद केले आहे। तब्बल 10,67,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 8 गुन्ह्यांची उकल झाली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। गेल्या अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यात लाईटच्या खांबावरील ॲल्युमिनियमच्या विद्युत तारा चोरण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या। यामुळे सार्वजनिक वीज पुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली होती आणि अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते। या चोरीच्या वाढत्या घटनांना रोखण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक सुधाकर बाबनकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते। 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली।
लातूर नांदेड मार्गावर कृषी महाविद्यालयासमोर काही संशयित पांढऱ्या रंगाच्या टेम्पोसह थांबले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. MH23 AU 4483 क्रमांकाच्या टेम्पोसह 4 संशयित आढळून आले. त्यापैकी एक पसार झाला, पण रमेश सेलुरे, दत्ता सेलुरे आणि अशोक मुकटमोरे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी 10,67,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 225 किलो ॲल्युमिनियम विजेच्या तारेचे बंडल, चोरीच्या विक्रीतून मिळालेले 5 लाख रुपयाची रोकड आणि 5 लाख रुपयाचा महिंद्रा जितोल मालवाहू टेम्पो याचा समावेश आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी गेल्या 4 महिन्यांपासून केलेल्या 8 गुन्ह्याची कबुली दिली आहे. किनगाव, चाकूर, अहमदपूर, उदगीर ग्रामीण आणि लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यामधील गुन्हे या कारवाईमुळे उघडकीस आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, राजेश घाडगे आणि त्यांच्या टीमने ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक मालमत्तेवरील चोरीच्या साखळीला मोठा ब्रेक लागला आहे. लातूर जिल्ह्यातून एक मन हेलकावून टाकणारी घटना समोर आली आहे. औसा तालुक्यातील बुधडा गावात ट्रॅव्हल्स आणि सायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. या अपघाताने ताडमाडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काय नेमकी घडली घटना पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधडा गावाजवळ आज सकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान एक अत्यंत दुःखदायक घटना घडली. इथे ट्रॅव्हल्स आणि सायकल यांच्यात झालेल्या भीषण धडकेत सायकल स्वार महारुद्र ताडमाडगे यांचा जागीच मृत्यू झालाय. 47 वर्षीय महारुद्र ताडमाडगे हे मूळचे बामणी, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून ते लातूरच्या बोधनगर मधील राहत होते आणि शहरातील मारुती दवाखान्यात काम करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार महारुद्र ताडमाडगे हे दररोज प्रमाणे सायकलवरून लातूरकडे जात असताना बुधोडा येथील सर्व्हिस रोडवर हा अपघात झाला. औसाकडून लातूरकडे जाणारा MH01 B2004 या ट्रॅव्हल्सने सायकल स्वाराला धडक दिली. ट्रॅव्हल्स चालकाने वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र सायकल स्वार दुर्दैवाने ट्रॅव्हल्सच्या मागच्या टायरखाली आले. घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स आणि सायकल औसा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. या अपघातामुळे ताडमाडगे कुटुंबावर मोठा आघात झाला असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. औसा पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTV चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला RRC सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि Twitter सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान.
जहां सच्चाई की आवाज दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।